नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. लहानपणापासून एक विनोद, ज्याला कोणी पीजे म्हणतं, कोणी काही म्हणतं, एक नेहमी ऐकत आलोय आणि तो असा आहे की एकदा एक माणूस रस्त्यावर विचारतो थांबून की हा रस्ता कुठे जातो. मग तो म्हणतो, अरे हा रस्ता कुठेच जात नाही. तो म्हणतो, अहो सांगा ना, मला मला जायचं आहे. तो म्हणतो, हा रस्ता कुठेच जात नाही, माणसंच जातात रस्त्यावरून चालत चालत लांब. रस्ता तिथेच असतो, रस्त्यावरून माणसं जात असतात. तशा वास्तूही तिथेच असतात. वास्तूत माणसं येतात जातात, वास्तू भग्न होतात, वास्तू उजाड होतात, पण त्या तिथेच असतात. त्या कुठेही जात नाहीत. 350, 400, 500 नव्हे, हजारो वर्षापासूनच्या वास्तू जिथल्या तिथे उभ्या आहेत. फरक फक्त इतका झालाय की वास्तूत राहणाऱ्या माणसांनी आपला निवास बदललाय. आलेली आलेली माणसं निघून गेली आहेत दूर कुठेतरी ठिकाण बदलून. मी हे यासाठी सांगतोय की नुकतंच लातूरचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, ज्यांची खरी ओळख अशीच आहे, ते नुकतेच बोलते झाले आणि म्हणाले की मागच्या 2.5 वर्षात 3 सरकार राज्यात आली, चौथंही येणार आहे. राजकीय संकट कितीही येऊ देत, देशमुखांचा वाडा जिथल्या तिथे आहे, तो हललेला नाहीये. खरं तर देशमुखांचा हा वाडा हलण्याचं काहीच कारण नाही. इतकी मजबूत इमारत बांधली आहे आणि आता त्या वाड्याचा विस्तारही चालू आहे म्हणे. आजूबाजूच्या लोकांची घरं आपल्या नावावर करून घेऊन तो अधिक मोठा करण्याचे प्रयत्न बाभळगावात चालू असल्याची माहिती आमच्याकडं आली आहे. मंडळी, देशमुखांचा वाडा हा जाग्यावर आहे आणि तो असला पाहिजे असं आमचंही मत आहे. खरं तर अमित देशमुखांना भाजपात कोणी घेणार नाही आणि ते येणारही नाहीत असं विधान भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करून टाकलं आणि त्यावर देशमुखाच्या वाड्याचं उदाहरण देऊन आपण कसे भक्कम आहोत हे सांगण्याचा प्रयत्न अमित विलासराव देशमुखांनी केलेला आहे. म्हणजे वाडे इतके भक्कम आहेत, वाड्यातून माणसं निघून गेली आहेत आणि वाड्यातून तांब्या पितळेचे भांडे पण गायब होत असतात. अनेक वाडेवाले बघितले, अनेक वाडेवाले. गड्या उतरल्या, वाडे उतरली, लोकांनी माती विकली, सुरुवातीच्या काळात घरातली महागडी भांडी विकली. त्यामुळं काँग्रेसच्या या वाड्यातून तांबे पितळ कसं बाहेर पडतंय हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. ते नगरचे भाचे हो, आपल्या बाळासाहेब थोरातांचे भाचे तुम्हाला माहित आहेत ना, तांबे, सत्यजित तांबे. त्यांनी काँग्रेस सोबत बगावत करून निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्या आधी काही दिवसच देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही तांबेंना संधी द्या, नाहीतर त्यांच्यावर आमचा डोळा आहे असं म्हणून टाकलं होतं. आता तांबेंवरती फडणवीसांचा डोळा का बरं आहे मला माहित नाही, कारण याच तांबेंनी युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदींच्या पोस्टरवर काळं टाकण्याचा आंदोलन केलेलं आहे. अर्थात मोदींच्या पोस्टरवर काळं टाकणारे तांबे फडणवीसांच्या जवळचे झाले. असं असलं तरीही एक गोष्ट नक्की आहे की या भक्कम वाड्यातूनच तांबे आणि पितळ आता बाहेर पडू लागलाय. आता सगळे निघून चाललेत. म्हणजे शरद पवार मागे म्हणाले नव्हते का, काँग्रेस ही अशी ओसाड हवेली झालेली आहे, ओसाड गावची पाटीलकी झालेली आहे की जिथे काहीच उरत नाही आणि काहीच दिसत नाही. आता या ओसाड वैरान झालेल्या हवेलीत माणसं राहत नाहीत असं शरद पवारांना म्हणायचं होतं. म्हणजे अजूनही टी शर्ट घालून, आतून थर्मल घालून राहुल गांधी त्याच ओसाड गावचे पाटील म्हणून मिरवतायत हे सोडून द्या, पण वाड्यांची अवस्था काय झाली आहे हे शरद पवारांनी सांगितलं होतं. अर्थात शरद पवार देखील त्याच वाड्यातून वाडा पडायला झाला म्हणून बाहेर पडलेले व्यक्ती होते. त्यामुळे त्यांना चांगलं माहित आहे बडाघर पोकळवासा काय असतं हे त्यांना चांगलं माहित आहे आणि त्यांनीही या वाड्यातून बाहेर पडलेलं असल्यामुळं त्यांना पावसाळ गावची पाटीलकी आहे की ओसाड वाडा आहे हे चांगलं कळलेलं होतं. त्यामुळे ज्या वाड्याला भक्कम असल्याचा दावा अमित देशमुख करतायत ना,
त्यातून पटापटा माणसं बाहेर जाऊ लागली आहेत. म्हणजे अगदी दिल्लीत राहणारी, पंजाबात राहणारी, उत्तर प्रदेशात राहणारी, जितीन प्रसादांच्या सारखी, गुलाम नबी आझादांच्या सारखी, त्याच्या आधी शरद पवारांच्या सारखी, त्याच्या आधी अशी कितीतरी. म्हणजे नाव सांगायचं ठरलं तर अख्खा व्हिडिओचा वेळ त्यातच जाईल. त्यामुळे या वाड्यातून सगळी भांडी कुंडी, मौल्यवान वस्तू आता उपजीविकेसाठी विक्रीला काढलेल्या आहेत. याच वाड्यातून उपजीविकेसाठी विक्रीला काढलेल्या आहेत. एक माणूस गेला की वाड्याच्या प्रमुखाचं काही दिवस जगणं वाढतं. कारण खाणारी तोंड जास्त आणि घरातला अन्नसाठा कमी. अशा वेळेला काय करावं लागतं? अशा वेळेला सरळ सरळ कोणाला तरी बाहेर काढावं लागतं. ते लिफ्टमध्ये जातो ना आपण, म्हणजे 4 माणसांची लिफ्ट असते आणि 5वा माणूस शिरला की लिफ्ट काही वर जातच नाही. मग काय करायचं? लिफ्टमधून एकाला बाहेर काढायचं. मग बरोबर वजन होतं आणि लिफ्ट वर जाऊ लागते. तसं वाड्याचं आहे. या वाड्यात अन्नधान्याचा साठा काही विशिष्ट माणसं दीर्घकाळ जगू शकतील एवढाच आहे. त्यात माणसं वाढली, असलेली माणसं जास्त होऊ लागली की मग अन्नधान्य जास्त काळ पुरणार नसतं. त्यामुळे वाड्यातून माणसं बाहेर निघून जातात. आपल्याला मिळणार नाही या भीतीनं. असंच काहीसं झालेलं आहे. या वाड्यातून आता माणसं बाहेर पडू लागली आहेत. तांबे पितळ बाहेर पडू लागलेलं आहे. बरं, ते आणखी एक गोष्ट आठवली, जाता जाता सांगून ठेवतो. म्हणजे सुरुवातीला मी म्हणालो होतो बघा, रस्ता कुठेच जात नसतो, रस्त्यावरून जातात माणसं चालत चालत आपल्या आवश्यक त्या ठिकाणी. 1995ला या वाड्याच्या मालकाची अवस्था वाईट झाली होती, खूप वाईट झाली होती. वाडा ध्वस्त झाला होता. बुरुज पडले होते, माती ढासाळली होती. 1995चा तो काळच फार वाईट होता. आणि त्यानंतर हाच वाडा, याच वाड्यातील माणसं 1997ला गेली होती चालत चालत वाड्याच्या शाकारणीसाठी मातोश्रीवरती. याच वाड्यानं आपल्या मूळ दगडांचा आधार सोडलेला होता, काँग्रेसमधून बाहेर पडलेला होता. याच वाड्यानं अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. 97चा मातोश्रीवर वाडा गेल्याचं प्रकरण एकदा आठवा आणि मग सांगा वाडा जिथल्या तिथे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.